नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना मे महिन्याचे पेन्शन संदर्भात महत्त्वाचे अपडेट आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना या सर्व योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना तहसील कार्यालयातून आलेल्या आहे। मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला जमा करणे गरजेचे आहे, तसेच हयातीचे प्रमाणपत्र जमा करणे गरजेचे आहे। मग उत्पन्नाचा दाखला कोणी जमा करायचा आहे त्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तसेच हयातीचा दाखला कसा काढायचा आहे त्याबाबत सुद्धा माहिती घेणार आहोत। मे महिन्याची पेन्शन कधीपर्यंत आपल्या खात्यात जमा होऊ शकते याविषयी सविस्तरपणे माहिती आपण बघणार आहोत, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आपल्याला ही कामे महत्त्वाची आहेत आणि ती वेळेत पूर्ण करावी लागणार आहेत। संबंधित तहसील कार्यालयामध्ये उत्पन्नाचा दाखला जमा करायचा आहे। तर उत्पन्नाचा दाखला कधी जमा करायचा आहे आणि कोणत्या लाभार्थ्यांनी जमा करायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। मित्रांनो, एक JR आलेला होता, त्यामध्ये विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला कधी सादर करायचा, कोणत्या लाभार्थ्यांनी सादर करायचा हे दिलेले आहे। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा हा JR आहे। आपण या ठिकाणी बघू शकता विभागाच्या नुसार आपण या ठिकाणी बघू शकता शासन निर्णयानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील 50 वर्ष व त्या पुढील वयोगटातील लाभार्थ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न घेता तो 5 वर्षातून एकदा घेण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की 30 जूनपर्यंत आपल्याला उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागतो, परंतु 50 वर्ष वय किंवा त्याच्यापेक्षा जास्त वय असेल तर त्यांनी 5 वर्षातून एकदाच हा उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे। आणि ज्यांचं 50 वर्षापेक्षा वय कमी आहे त्यांनी दरवर्षी हा दाखला 30 जूनपर्यंत तहसील कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे, बंधनकारक आहे, नाहीतर आपले पेन्शन बंद होऊ शकते। मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 50,000 रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि इतर निराधार लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 21,000 रुपये ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे उत्पन्नाचा दाखला काढताना ही मर्यादा लक्षात ठेवा। शासनाच्या माहितीनुसार विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांना 1 एप्रिल ते 30 जून कालावधीत उत्पन्नाचा दाखला जमा करणे आवश्यक आहे। जर या कालावधीत लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला जमा केला नाही तर जुलै महिन्यापासून लाभार्थ्यांचा हप्ता बंद केला जाऊ शकतो। शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना ही एक शेवटची संधी आहे। मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना ही एक शेवटची संधी आहे। महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी म्हणजे आधी लाभार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्यासोबत हयातीचा दाखला सुद्धा तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागत होता, पण आता शासनाने यामध्ये मोठा बदल केलेला आहे। हयातीचा दाखला आता ऑनलाईन घर बसल्या आपण काढू शकतो। शासनाच्या या निर्णयानुसार आता आपण बेनिफिशरी सत्यापन ॲप म्हणजे BSA या ॲपवरून आपला हयातीचा दाखला काढू शकतो। तर त्यासोबत आधार फेस RD हे ॲपसुद्धा तुम्हाला लागणार आहे। ह्या ॲपवरून कसा दाखला काढायचा याविषयी आपण माहिती बघितलेली आहे आणि याबाबत आता तहसील कार्यालयामार्फत सुद्धा सूचना आलेल्या आहेत। मित्रांनो, आता एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की सरकारकडून मिळणारं पेन्शन अनुदान किंवा योजना हप्ते हे उत्पन्नामध्ये धरले जातात का? तर लक्षात ठेवा, सरकारी योजना, पेन्शन, अनुदान, शिष्यवृत्ती, सबसिडी किंवा विमा क्लेममधून मिळणारी रक्कम ही उत्पन्नामध्ये धरली जात नाही। त्यामुळे तुम्ही उत्पन्नाचा दाखला देताना तुमचे मानधन किंवा पेन्शन जे जमा होते ते न धरता तुमचं जे इतर उत्पन्न असेल त्याचा दाखला घेणे या ठिकाणी अनिवार्य आहे। आणि तुम्ही त्या ठिकाणी दाखला घेताना सुद्धा माहिती सांगू शकता की आमचे उत्पन्न एवढे नाहीत म्हणून। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघा तहसील कार्यालयातून महत्त्वाच्या सूचना आल्या आहे। सर्व संजय गांधी दिव्यांग लाभार्थ्यांनी तसेच संजय गांधी विधवा सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांनी तसेच दिव्यांग लाभार्थ्यांनी ऑनलाईन हयातीचे पत्र सादर करणे अत्यंत बंधनकारक आहे। लवकरात लवकर ऑनलाईन करून पावती तहसील कार्यालयात सबमिट करायची आहे। म्हणजे तुम्ही जो दाखला काढलेला आहे त्याची प्रत तहसील कार्यालयात सबमिट करायची आहे। काही लाभार्थ्यांना डाउनलोड करता येत नसेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून त्याची प्रिंट काढू शकता। आपण या ठिकाणी बघू शकता तहसील कार्यालयातून काय सूचना आली आहे। तर संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा व अपंग लाभार्थी यांचे हयातीच्या दाखल्याबाबत महत्त्वाची सूचना। वरील योजनेच्या पात्र लाभार्थी यांनी सन 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने हयातीचे दाखले सादर करण्याच्या शासनाने सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने पात्र लाभार्थी
यांनी खाली नमूद केल्याप्रमाणे आपल्या हयातीचा दाखला ऑनलाईन करून ऑनलाईन केलेल्या दाखल्याची एक प्रत, आधार कार्डची एक प्रत तहसील कार्यालयात जमा करायची आहे. 30 जून 2026 अखेर सादर करायची आहे. सर्वच पात्र लाभार्थी यांनी हयातीचे दाखले ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक असल्याने लाभार्थी यांनी खालील नमूद केलेल्या ठिकाणी रक्कम 50 रुपये सेवा शुल्क देऊन ऑनलाईन पद्धतीने सुद्धा हयातीचे दाखले तुम्ही काढू शकता. सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र या ठिकाणी तुम्ही तुमचे हयातीचे दाखले काढू शकता किंवा तुमच्या स्वतः मोबाईलवरून सुद्धा लगेच हा हयातीचा दाखला काढू शकता. त्यामुळे मित्रांनो, आता ही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला जमा करायची आहे. लक्षात ठेवा, हयातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि दिव्यांग लाभार्थी असेल तर UDID कार्ड आणि आधार कार्ड ही महत्त्वाची कागदपत्रे जमा करायची आहे. तसेच तुमचे बँकेचे खाते बदलले असेल, बँक बदलली असेल तर बँक पासबुक सुद्धा त्या ठिकाणी जमा करायची आहे. झेरॉक्स सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही जमा करायची आहे. तर अशा प्रकारचे महत्त्वाचे कागदपत्रे तहसील कार्यालयात तुम्ही 30 तारखेपर्यंत जमा करा. म्हणजे मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांचे मे महिन्यात पैसे मिळालेले नाही, जर त्यांची KYC ऐवजी जर त्यांची पेन्शन थांबले असेल तर ते पेन्शन चालू होईल. कारण की तुमची KYC अपडेट केली, आधार कार्ड अपडेट केलं तर दिव्यांग बांधवांना तसेच इतर जे लाभार्थी आहेत त्यांना हे पेन्शन मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही कागदपत्रे तुम्ही तहसील कार्यालयात जमा करा आणि मे महिन्याचे पेन्शन म्हणजे विधवा महिला असतील, वृद्ध नागरिक असतील, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी असतील, तसेच दिव्यांग बांधव असतील, यांना 25 तारखेच्या नंतर हे पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे असे वरिष्ठ स्तरावरून सांगितलेले आहे. म्हणजे मित्रांनो, उद्या किंवा 1 ते 2 दिवसात ही नोटिफिकेशन जारी होणार आहे. त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. जास्तीत जास्त दिव्यांग बांधव, निराधार बांधव, विधवा महिला यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो, ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.